भारताचे स्वातंत्र्य. माझ्या 65 वर्षांच्या प्रवासामध्ये मी अनेक चांगल्या गोष्टी साध्य केल्या आहेत, परंतु बरीच कामे करणे अद्याप बाकी आहे. माझी अनेक मुलं अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या अभावी हालापेष्ट सहन करत आहेत. अनेकांकडे उपजीविकेचे साधन नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. आमदार साहेबांना भेटून आपल्या घराच्या प्लॉटबद्दल का विचारत नाही? अगं नाही ग, आमदारांना भेटणं तितकं सोपं नाही आणि ये जा करण्याचे 250 रुपये ते वेगळेच. या म्हाताऱ्या आजीबाईंना पेन्शन भेटत नाही. या बाबतीत बोलण्यासाठी मला आमदार साहेबांना भेटायचे, पण त्यांना कसे भेटायचे हे मला ठाऊक नाही. दारूची दुकाने हटवता येणार नाहीत. दारूच्या दुकानातील विक्रीतून शासनाला रुपये 8,000 कोटीचा महसूल मिळतो. स्वस्त दारूच्या सेवनामुळे 50 लोकांचा मृत्यू. आपल्या विचारांनी आणि भावनांनी समस्यांचे समाधान झाले असते तर ते आपल्या सभोवतालीच सापडले असते. त्यासाठी आपणाला इतरत्र शोधण्याची गरज पडली नसती. मतदारसंघाचा विकास आणि लोकांच्या समस्या सोडवणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, परंतु मला प्रत्येक व्यक्तीला वेळ देणे शक्य होत नाही. तुम्हाला कळलं का? अशा सर्व समस्या माझे कर्मचारी फोनद्वारे पूर्णपणे सोडू शकतात. माझ्या मतदारसंघामध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोक आहेत. अनेक प्रकारच्या समस्या आहेत. 9 महिने मला संसदेच्या सत्रास उपस्थित राहावे लागते. समितीच्या बैठका असतात. उरलेल्या वेळेमध्ये मी लोकांना भेटून त्यांच्या समस्या मी कशा सोडवू शकते. माझी मुलं यावर नक्कीच काहीतरी तोडगा शोधून काढतील. ती मोठी झाल्यावर आपल्या मातृभूमीला अभिमान वाटावा असे कार्य करतील. जय हिंद. माते, मी तुझा बालक आहे. तू आम्हाला आमचा देश आणि स्वातंत्र्य दिले आहेस आणि या विनम्र प्रयत्नातून आम्ही ते मजबूत करणार आहोत. phone2vote.com मध्ये तुम्ही वेबसाईट आणि फोन नंबर दोन्ही देणार आहात? मी हा क्रमांक नेहमीसाठी ठेवू का? मी निवडणुकीत हरले तरी या क्रमांकाचा लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी वापर करू शकते का? आम्ही तुम्हाला एक फोन नंबर देऊ आणि तुमच्या नावावर एक वेब पेज सुद्धा बनवू. प्रत्येक वर्षाचे वार्षिक शुल्क भरा आणि या क्रमांकाचा नेहमीसाठी उपयोग करा. सर्व विकास कामे आणि सेवांबाबतचे उपक्रम या वेब पेजवर टाकता येतील. सर्व फोन क्रमांक आणि संदेश जतन केले जातील, परंतु हा क्रमांक कोणाला त्रास देण्यासाठी किंवा जाहिरातींसाठी नाही. त्याने विविध समस्यांचे वर्णन करण्यासाठी आमदार आणि खासदारांना कॉल करू शकता. आमदार साहेब, माझे नाव लक्ष्मीबाई आहे. तहसीलदार मला माझे पेन्शन देत नाही. माझी मदत करा हो. माझं नाव शिवाय. बीज आणि खतांची खूप आवश्यकता आहे. हॅलो, माझे नाव सीता आहे. मागील 6 महिन्यांपासून मला शिष्यवृत्ती मिळाली नाही. तहसीलदार ऑफिसर, मी जगदीशराव जाधव बोलतोय. असं वाटतं की तुम्ही लक्ष्मीबाईला पेन्शन देत नाही. या प्रॉब्लेमचं निराकरण करून मला फोन करा. समस्येचे निराकरण झाल्यामुळे सामान्य लोक आणि राजकीय नेते यांच्यातील विश्वास वृद्धिंगत होतो व सर्वजण समान भागीदार बनतात. खते आणि बियाणे वेळेवर पाठवल्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद. आमच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. मला माझी स्कॉलरशिप मिळवून दिल्याबद्दल मी आभारी आहे सर. या प्रयत्नामध्ये सर्व नागरिकांचा समावेश असेल. अगदी हसतमुखाने ते या प्रयत्नात सामील होतील. जणू काही देशातील सर्व लोक एक राष्ट्रीय खेळ खेळत आहेत. ही संधी दिल्याबद्दल माते, मी तुझा आभारी आहे.